28 नोव्हेंबर 2016 चा काहेदिया परदेस हा कार्यक्रम जर का आपण मिस केला असेल तर डोंट वरी, आम्ही देत आहोत या एपिसोडचे अपडेट्स। 28 नोव्हेंबरच्या भागात अजय पंडित निशाच्या घरी 500 तसंच 1000च्या नोटा बदलण्यासाठी आलेले असतात। अजय पंडित हे शिवच्या विश्वासातील एक एजंट असतात। निशाच्या घरात अजय पंडित सोबत काय व्यवहार सुरू आहे हे वेणू तिच्या घराबाहेरून मोबाईल मध्ये रेकॉर्ड करत असतो। अजय पंडित दोघींसोबत गोड बोलून किती रक्कम आहे याची विचारणा करू लागतात। सुरुवातीला निशा आणि तिची आई अजय पंडित सोबत संपूर्ण रक्कम सांगण्यास टाळाटाळ करते। अखेर ज्यावेळी अजय पंडित सांगतात की मी इथून निघतो, त्यावेळी फोन लाईन वरती संपर्कात असणारा शिव त्यांना सूचित करतो की हातची संधी गमावू नका आणि 70 लाख मिळेपर्यंत तिथून काढता पाय घेऊ नका। निशाची आई देखील निशाची समजूत काढून यासारखी नामी संधी पुन्हा येणार नसल्याचं सुचवते। निशा तिचं काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसते। ती शिवला कॉल करून विचारते, तू ज्या एजंट कडून पैसे बदलून घेणार आहेस त्याचे नाव आणि नंबर मला दे, कारण माझ्या मैत्रिणीला जुन्या नोटा बदलून घ्यायच्या आहेत। शिव अजय पंडितचं नाव घेतो आणि त्याचा नंबर देखील निशाला देतो। तेव्हा निशाला खात्री पटते की आपल्या घरी आलेली व्यक्ती आणि अजय पंडित एकच आहे। अखेर निशा त्यांना सांगते, आमच्याकडे 70 लाख आहेत, पण त्या बदल्यात तुमच्याकडील पैसे देखील आम्हाला दाखवावे लागतील असं पुढे सांगते। त्यावेळी अजय पंडित गोंधळून जातात आणि शिवला फोन करतात आणि आपण पार्टनर सोबत बोलत असल्याचं भास निशा आणि तिच्या आई समोर निर्माण करतात। शिव त्यांना सांगतो की दोघींना सांग 70 लाखासारखी मोठी रक्कम घेऊन फिरता येत नाही। त्याप्रमाणे अजय दोघींशी बोलून घेतात। शेवटी निशा 70 लाखाची संपूर्ण रक्कम त्यांना दाखवते। जेव्हा अजय पंडित त्यांना विचारतात की तुम्ही इतकी रक्कम कुठून आणली, त्यावेळी निशाची आई त्यांना सांगते की निशाच्या सासऱ्यांनी घर विकून काळा पैसा जमा केलाय आणि आता तो निशाकडे सोपवलाय। ती नचिकेत आणि त्याच्या वडिलांना उलट-सुलट बोलायला लागल्यानं आजी संतापते। अखेर निशा आणि तिच्या आईला काही केल्या अद्दल घडवायची या हेतूनं ती शिव आणि वेणूला न जुमानता थेट निशाच्या घरात धडक देते। आजीला आपल्या घरात पाहून निशा आणि तिची आई पुरत्या हादरतात। तसंच आजी नचिकेतला कॉल करून घरी बोलावून घेते। निशा आणि तिच्या आईनं लपवलेल्या 70 लाखांचं बिंग अखेर शिव, वेणू आणि आजीनी फोडलंय। निशाची रवानगी तुरुंगात होणार की सावंत कुटुंब तिला घराबाहेर काढणार हे पाहणं आता महत्त्वाचं असेल। यासाठी पहा या मालिकेचे अपडेट्स फक्त राजश्री मराठीवर। नमस्कार, मी अनुजा साठे। प्लीज सबस्क्राइब करा राजश्री मराठी चॅनल।